नमस्कार मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। गोवारी समाजासाठी विशेष योजना मंजूर। होय, महाराष्ट्र शासनाने गोवारी समाजाच्या विकासासाठी 10 विशेष योजना मंजूर केल्या आहेत आणि या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि निगराणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे। या निर्णयामुळे गोवारी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे। पण कोणत्या योजना लागू होणार आहेत, ही समिती नेमकं काय काम करणार आहे आणि याचा फायदा कोणाला आणि कसा होणार, याची संपूर्ण माहिती या GR मध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण GR आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, गोवारी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रण याकरिता समिती गठीत करण्याबाबतचा दिनांक 8 जुलै 2025 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यास विभागाच्या दिनांक 15/10/2024 रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे। सदर विशेष कार्यक्रमांतर्गत एकूण 10 योजनांचा समावेश करण्यात आला होता। सदर विशेष कार्यक्रम राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 29/4/2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार 6 योजना या विभागामार्फत व एक योजना कृषी व पदवी विभागामार्फत राबविण्यात येत आहे। सदर योजनांची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रण याकरिता समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते। आता शासन निर्णय काय आहे ते बघा। विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजाच्या विकासासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रण याकरिता पुढील प्रमाणे राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे। श्री कैलास राऊत, अध्यक्ष आदिवासी गोवारी समाज संघटन नागपूर, हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि खालील प्रमाणे 3 सदस्य आणि 1 सचिव असणार आहेत। आता समितीची कार्यकक्षा कशी असणार आहे ते बघा। विभागामार्फत गोवारी समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेणे, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आवश्यक त्या उपाययोजना व संनियंत्रण करणे, गोवारी समाजाच्या उन्नतीकरिता आवश्यक असल्यास नवीन योजना प्रस्तावित करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आवश्यक त्या उपाययोजना व संनियंत्रण करणे, गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमातील योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन शासनास अहवाल सादर करणे, गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनास शिफारशी करणे, गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीस उद्भवणाऱ्या अडचणीबाबत शासनास उपाययोजना सुचवणे आणि गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे पर्यवेक्षण करणे। तर मित्रांनो, हा होता शासन निर्णय, जो गोवारी समाजाच्या विकासासाठी उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे। या 10 विशेष योजनांमुळे हजारो कुटुंबाच्या आयुष्यात बदल होणार आहे, निश्चित आहे। धन्यवाद।